पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. टाळ्या वाजवा सर्वांनी. म्हणा तोंडाने म्हणा. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोदिकामोदिवक्त्रं खलानीशवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. पुंडलिकावर्धे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रस्तुत प्रसंगी आज आपल्याकडे नागद्वार स्वामीची कडी आहे. त्या प्रसंगी आज प्रवचन सेवा माझ्याकडे आली. तर आज आपण प्रवचनासाठी पसायदान घेतलं आहे. पसायदान माहीत आहे ना सगळ्यांना? पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये माऊली ज्ञानोबा यांनी शेवटी जे दान मागितलं ते म्हणजे पसायदान. प्रत्येक ग्रंथानंतर काहीतरी दान मागायचा नियम असतो. प्रत्येक ग्रंथानंतर काहीतरी दान मागायचा नियम असतो. म्हणजे जो कोणी त्या ग्रंथाचा लेखक आहे तो काहीतरी दान मागतो. तर माऊलींनी जे दान मागितलं ते म्हणजे काय? ते पसायदान. आपण जे दान मागतो ते स्वतःपुरतं मागतो, पण पसायदान माऊलींनी सगळ्यांपुरतं मागितलं, सगळ्यांसाठी मागितलं. ते म्हणजे काय? तर पसायदान. तर ज्ञानेश्वरी सगळ्यांना माहीत आहे ना? ज्ञानेश्वरी म्हणजे संस्कृतात असलेली गीता, त्या गीतेवर भाष्य केलं. कोणी भाष्य केलं? ज्ञानोबरायांनी. कोणत्या भाषेत भाष्य केलं? मराठीत. संस्कृत भाषा जनासी कडेना म्हणून नारायणा दयाली. हे संस्कृत भाषा आपल्याला समजते का? नाही. सामान्य जनतेला संस्कृत भाषा नाही समजत, पण ते मराठीमध्ये सगळ्यांना ते ज्ञान कळावं म्हणून माऊली ज्ञानोबरायांनी संस्कृतात असलेलं ज्ञान मराठीमध्ये दिलं. ते म्हणजे काय? तर ज्ञानेश्वरी. आता ज्ञानेश्वरी पूर्णत्वास येत होती. म्हणजे ज्ञानेश्वरीवरचं भाषांतर हळूहळू संपत होतं. तर तेव्हा दान जे मागितलं ते म्हणजे पसायदान. तर माऊली जेव्हा पसायदान मागतात तर पसायदानापूर्वी एक ओवी आहे. काय म्हणतात माऊली? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायी कपन. काय म्हणतात माऊली? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायी कपन. म्हणजे काय? तर ज्ञानोबरायांनी हा जो एवढा मोठा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला, हा कोणाच्या कृपेमुळे लिहिला? कोणाच्या कृपेमुळे लिहिला? त्यांचे गुरु, त्यांचे श्रीगुरु म्हणजे निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे
हा जो एवढा मोठा ग्रंथ तो पूर्णत्वास आला. तर माऊली काय म्हणतात, हे जे काही धर्मकीर्तन माझ्या हातून झालंय यात माझं काहीच नाहीये. हे एवढं मोठं जे धर्मकीर्तन, हे धर्मकीर्तन झालं, एवढं मोठं गीतेचं भाषांतर मराठीत करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हे जे धर्मकीर्तन आता झालं हे कोणाच्या कृपेमुळे झालं? निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे झालं. यात मी जे केलं ते माझं काहीही नाही. हे सगळं कोणाच्या कृपेने झालं? निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे झालं. आणि मी या सगळ्या गोष्टीत फक्त एक पाईक आहे. कीर्तन केलं पण कोणाच्या कृपेने केलं? आपण कुठे होतो? निवृत्तीनाथांच्या कृपेने केलं. म्हणून पुढे माऊली काय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दाने. जे आता हे जे वाङ्मय रूपी यज्ञ आहे हे पूर्णत्वास येत आहे आणि यासाठी मला एक दान द्या. कोणाकडे दान मागत आहे? विश्वात्मक देवाकडे. पण इथे विश्वात्मक देव म्हणून कोणाला संबोधलं आहे? तर निवृत्तीनाथांना संबोधलं आहे, म्हणजे त्यांच्या श्रीगुरूंना संबोधलं आहे. म्हणून म्हणतात आता विश्वात्मके देवे. निवृत्तीनाथांना कशाने संबोधलं? विश्वात्मक देव म्हणून संबोधलं. येणे वाग्यज्ञ तोषावे, मी जे हे वाङ्मय रूपी यज्ञ केलं या वाङ्मय रूपी यज्ञातून तुम्ही संतोष पहा, म्हणजे समाधानी व्हा आणि समाधानी होऊन मला दान द्या. पुढे काय म्हणतात माऊली, जे खडांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची. तर माऊली काय म्हणतात, जे खडांची व्यंकटी सांडो. खड म्हणजे कोण? दुर्बुद्धी. खड म्हणजे दुर्बुद्धी. तर माऊली म्हणतात काय? माऊली काय म्हणतात, खडांची व्यंकटी सांडो म्हणजे त्यांची दुर्बुद्धी जाऊ. असं नाही म्हणत की तेच नष्ट होऊन जाऊ. हा कोणाचा स्वभाव झाला? हा संतांचा स्वभाव आहे. पण देवाचा स्वभाव कसा असते? देवाचा स्वभाव कसा असतो? भक्त राखे पायापाशी, दुर्जनासी संवारी. बरोबर? म्हणजे देवात आणि संतांमध्ये फरक आहे. संत काय म्हणतात, म्हणजे माऊली काय म्हणतात, जे खडांची व्यंकटी सांड म्हणजे त्यांची दुर्बुद्धी जाऊ आणि त्यांची सत्कर्मात वाढ होते. आणि या जगामध्ये जे काही प्राणी मात्र आहे, जे काही भूत आहे, त्यांच्यासोबत त्यांचा मैत्रीचा स्वभाव जोडला. असं का बरं माऊली म्हणतात? माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, जे जे भेटे भूत ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जान माझा. म्हणजे हे जे पंचमहाभूतापासून बनलेले जे जीव आहे ते कोण आहे? तर स्वतः भगवंताचेच रूप आहे. म्हणून त्यांच्यासोबत आपली प्रीती जोडू. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी. आता दुरित म्हणजे कोण? दुरित या शब्दाचा आपण काय अर्थ घेतला पाहिजे? दुरित म्हणजे अज्ञानी लोक. आता सहज गोष्टीचा विचार करा. आता अंधार आहे, अंधार ज्यासाठी काय लागतो? प्रकाश लागतो. जर ह्या पूर्ण जगात जर अंधार पसरला तर जगाच्या अंधाराला दूर करण्याची ताकद कोणामध्ये? सूर्यामध्ये. तर त्या अज्ञान रूपी अंधकार जो आहे तो जर नष्ट करायचा असेल तर ज्ञान पाहिजे. म्हणून दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहू, आणि जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाऊ. पुढे माऊली काय म्हणतात, सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. म्हणजे या जगावर सतत मांगल्याचा वर्षाव करणारी जी संत मंडळी आहे, भक्त मंडळी आहे, ते सदैव कोणाला भेटत राहो? या भूतांना भेटत राहो. आता हे जे संत मंडळी आहे हे कशी आहे? दुर्मिळ आहे. यांची भेट कशी आहे? दुर्मिळ. तुकाराम महाराज काय म्हणतात? येणे सुखे रुचे एकांताचा वास. काय म्हणतात तुकाराम महाराज? म्हणजे हे जे संत मंडळी हे कुठे राहणं जास्त? तर हे एकांतात राहणं पसंत. बरोबर आहे?
तो हे जे दुर्मिळ संत मंडळी यांची भेट कोणाला हो? आपल्यासारख्यांना. आता पुढे माऊलींनी पसायदानामध्ये संतांची काही लक्षणं सांगितली. काय सांगितली आहे? संतांची काही लक्षणं सांगितली. म्हणजे हे संत कसे असतात. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. आता कल्पतरू, कल्पतरू काय असतो? कल्पतरू काय असतो? वृक्ष. वृक्ष आहे. पण आपण कल्पतरू खाली जे इच्छा प्रगट केली तो कल्पतरू पूर्ण करतो. कामधेनू काय? गाय आहे. पण ते इच्छा, जे काही इच्छा प्रगट केली ते पूर्ण करते. त्याच्यानंतर चिंतामणी, चिंतामणी एक दगड असतो पण तोही इच्छा पुरवतो. तर हे काय, जे प्रपंचातल्या गोष्टी आहेत त्या मागतो आपण. पण संत कसे आहेत? चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे काय? आरव म्हणजे बाग. तर संत कसे आहे? कल्पतरूच्या बागा आहे. पण नुसत्या कल्पतरूच्या बागा नाही. झाड काय एका ठिकाणी असते, पण संत हे चला, चला म्हणजे चालते बोलते. कल्पतरूंच्या काय बागा आहे. आता दगड कसा असतो? दगड निर्जीव असतो. दगडात काही जीव आहे का? नाही आहे ना दगडात जीव. पण चिंतामणी, संत कसे? चिंतामणी आहे. पण कसे आहे? चेतना चिंतामणीचे गाव आहे. म्हणजे चिंतामणीचे गाव आहे, पण कसे आहे? ज्याच्यात चेतना आहे. आणि आता अमृताचा विचार करा. अमृत काय? अमृत म्हणजे काय? मृत्यू नाही. अमृतामुळे मृत्यूवर विजय प्राप्त होतो. आता साहजिक गोष्टीचा विचार करा. एक मनुष्य आहे, तो अमृताच्या समुद्रात पडला. तर समुद्रात बुडत असताना त्यांनी नाकाने तोंड बंद केलं. तो वाचेल का जगेल? वाचेल का जगेल? नाही वाचणार. कारण तो अमृताच्या जरी समुद्रात पडला तरी अमृत त्याच्या गेलं नाही शरीरात. जर त्याने नाकतोंड बंद केलं तर तो वाचणार नाही. पण थोडं जरी अमृत त्याच्या पोटात गेलं तरी तो काय अमर होऊन जाईल. म्हणून संत कसे आहे? बोलते जे अर्णव पियुषाचे. म्हणजे बोलणाऱ्या अमृताचे समुद्र आहे. नुसतं अमृत नाही. अमृत बोलतो का? नाही बोलत. पण संत कसे आहे? बोलणाऱ्या अमृताचे समुद्र आहे. तर संत कसे माऊली सांगतात ज्ञानेश्वरी, या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुने. या संतांचे देणे कल्पतरुहुनी दुने, परिसा परिसा अगाध देणे चिंतामणी ठेंगणा. म्हणजे संत इतकं देतात की त्यापुढे कल्पतरू, चिंतामणी सगळे ठेंगणे. म्हणजे संतांचं देणं खूप अगाध आहे. तर पुढे माऊली म्हणतात संत कशी आहे? तर चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होते. आता चंद्रावर डाग आहे. चंद्रावर डाग आहे का? डाग आहे. आपण म्हणतो ना चंद्रावर डाग आहे. पण संत कशी आहे? निडागी. संतांवर कोणत्याही प्रकारचा डाग नाही. आता मार्तंड, मार्तंड म्हणजे काय? मार्तंड म्हणजे काय? मार्तंड म्हणजे सूर्य. सूर्य कसा आहे? सूर्याकडे तेज आहे, ताप आहे. सूर्यात इतकं तेज आहे. आता किती 45-46 काहीतरी तापमान आहे. तर आपण विचार करू शकतो की सूर्यात किती ताप आहे म्हणून. आहे ना, ताप आहे. पण संत कसे आहे? तापहीन आहे. एक प्रमाण आहे. ताप कसा जातो? त्रिविध तापाची झाली बोडवन, देखील चरण वैष्णवांचे. म्हणजे जे काही ताप आहे त्या तापापासून सुटका कशी होते?
तर वैष्णवांचे चरण जरी पाहिले तरी त्या त्रिविध तापाची सुटका होते. म्हणून संत कशी आहे, मार्तंड आहे, म्हणजे सूर्य आहे पण कसे आहे, तापही नाही. आणि ते सर्वही सदा सज्जन स्वरे. आता तुम्ही कधी बघितलं का कोणत्या तरी संतांनी दुसऱ्यांचा वाईट विचार केला? नाही केला. केला का कधी? नाही केला. आता माऊलींचं जरी उदाहरण घेतलं तरी माऊलींना आयुष्यात किती कष्ट सहन करावं लागले. माऊली ब्राह्मण होते पण ब्राह्मणांनीच त्यांचा विरोध केला, बरोबर आहे. इकडे जर तुकोबरायांचा आपण विचार केला तर तुकोबरायांचंही असंच आहे. तुकोबराय काय, तुकोबरायांनाही तेच कष्ट सहन करावं लागले. ब्राह्मणांपासून सगळ्यांनीच विरोध केला. का विरोध केला तर एका सर्वसाधारण मनुष्याला हे जे काही वेदातलं ज्ञान आहे हे कसं काय, कारण तेव्हा ज्ञानाचा अधिकार कोणाला होता, ब्राह्मणांनाच होता. पण तरी माऊली ज्ञानोबर आहे पहा किंवा तुकोबर आहे पहा, ते सदा सर्वदा सगळ्यांसोबत सज्जनपणानेच वागले. उलट ज्यांनी त्यांच्यावर आरोप केले किंवा त्यांना त्रास दिला, माऊली त्यांच्याबद्दलही सद्भावनाच व्यक्त करतात. पुढे काय म्हणतात माऊली, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ही लोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. आता संतांचं सुख कशात आहे, मी सांगितलं होतं मागच्या प्रवचनामध्ये सांगितलं होतं संतांचं सुख कशात आहे. कोणाला लक्षात आहे संतांचं सुख कशात आहे? संतांचं सुख कशात आहे तर संतांचं सुख देवात आहे. आणि मी सुखाची व्याख्या सांगितली होती. काय सुखाची व्याख्या देवांशू, सुखाची व्याख्या काय? नाही लक्षात कोणाला सुखाची व्याख्या? माऊली ज्ञानेश्वरीतच सांगतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाय तेथ जे होय तया नाम सुख. म्हणजे काय तर जिथे आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन झालं ते म्हणजे काय, सुख. आता हे साध्या भाषेत जर सांगायचं, तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुखा आवडीने. म्हणजे संतांचं सुख कशात आहे तर देवात आहे. पुन्हा एक प्रमाण सांगतो, पाहता श्रीमुख सुखावले सुख. म्हणजे संतांचं सुख कशात आहे, पुन्हा देवातच आहे. पुन्हा संतांचं सुख कशात आहे, सुखाचे जे सुख चंद्रभागेसाठी. म्हणजे कुठे आहे संतांचं सुख, पंढरपुरात आहे. पंढरपुराला म्हणजे देवालाच, बरोबर. माऊली काय म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित. म्हणजे हे जे आता ज्या आपण लोकांबद्दल बोलू, कोण दुरीत किंवा खडबुद्धीचे, या लोकांना सर्व सुख प्राप्त होते. पण कोणतं सुख तर देवाचं सुख प्राप्त होते. आणि त्यांची सदैव कशात मन राहू दे, हा जो आदिपुरुष म्हणजे काय, आपला जो भगवंत, त्याच्या भजनात त्याची वृत्ती राहू दे. आता पुढे माऊली काय म्हणतात, हे सगळं ठीक आहे. आता माऊलीने इतकी मोठी ज्ञानेश्वरी लिहिली, तर त्या ज्ञानेश्वरीच्या साधकांबद्दल पुढे माऊली बोलतात. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय हो आवे. म्हणजे काय तर हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथावर ज्यांची उपजीविका आहे किंवा या ग्रंथाचा कोणी अभ्यास करत असेल किंवा वाचन जरी करत असेल तर त्यांच्याबद्दल माऊली काय म्हणतात, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी, असे जे काही विशिष्ट लोक आहेत त्यांचे या लोकातले नाही तर या लोकातले आणि परलोकातले जेवढे काही भोग असेल त्या भोगांवर त्यांचा विजय असू दे. आपण आता प्रपंचात आलो, आपण प्रपंचाचा भोग घेतो, बरोबर. प्रपंचाचा भोग घेतो, पैसा, पद, प्रतिष्ठा. पण माऊली काय म्हणतात, या लोकातले तर भोगावर विजय होऊ दे, पण
जे काही परलोकातले जरी भोग असन त्यांच्यावर त्यांच्या विजय हो. शेवटी माऊली काय म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. आता कोणाला म्हणतात, निवृत्तीनाथांना. आपण कोणाबद्दल बोलत होतो, निवृत्तीनाथांबद्दल बोलत होतो. विश्वात्मक देव कोणाला म्हटलं होतं आपण, निवृत्तीनाथ. तर निवृत्तीनाथाला काय म्हणतात, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणेवरी ज्ञानदेव या. नंतर निवृत्तीनाथ महाराज काय म्हणतात, काय म्हणतात, दिला मी तुला दान, दिला दान. आता हा दान घेऊन माऊली काय झाले, सुखी झाले. आता आपण सगळे एक सोबत पसायदान म्हणून थोड्या काही गोष्टी सांगतो आणि मग आपण कथेला सांगता. ठीक आहे, चला सुरू करा. चला सुरू करूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मजावे पसायदाने. जे कणांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू. भूता परस्परे जडो मैत्र जनांचे, दुरितांचे तिमिर जाऊ. विश्व स्वधर्म सूर्य पाहू, जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्ष सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांडी आडी. अनवर्त भूमंडळी भेट तुझा, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रवे जे लांछन, मातंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी ती लोकी. भजितो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टा दृष्ट विजय हुआवे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. आता मी एक मुद्दा ना शेवटसाठी पकडून ठेवला होता, जो मला शेवटी सांगायचा होता. तर पसायदानात लक्षात आहे का, स्वधर्म हा स्वधर्म म्हणून शब्द आला. विश्व स्वधर्म सूर्यो पाहू. आता इथे धर्माची कोणती गोष्ट केली आहे, धर्म म्हणजे कोणता, माऊलींना काय उद्देशून, धर्म म्हणजे काय उद्देशून म्हणायचं. साहजिक विचार आला असेल कधी, धर्म म्हणजे काय, तुमचे कर्म. धर्म म्हणजे इथे कर्म उद्देशून म्हटले, बरोबर. स्वधर्म, आता आपल्याला माहित असेल मनुष्यासाठी 4 प्रकारचे आश्रम आहेत, बरोबर. कोणते कोणते आश्रम आहे, कोण सांगू शकते, आश्रम रे, मोक्ष नाही. 4 प्रकारचे आश्रम आहे. पहिला आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, दुसरा आश्रम म्हणजे गृहस्थाश्रम, तिसरा आश्रम म्हणजे वानप्रस्थ, आणि शेवटचं काय, संन्यास. तर इथे स्वधर्म म्हणजे माऊलींना काय सांगायचं आहे, स्वधर्म म्हणजे आपण सध्या ज्या आश्रमात आहोत त्या आश्रमात जे काही कर्म आहे, सुकर्म, ते आपण पार पाडले पाहिजे. ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ब्रह्मचर्यात काय केलं पाहिजे, ब्रह्मचर्यात अध्ययन केलं पाहिजे. काय केलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे. सतत अभ्यास करत राहिलं पाहिजे, सतत चिंतन करत राहिलं पाहिजे. आश्रमी विचार षटकर्मी म्हणजे गृहस्थाश्रमात काय केलं पाहिजे, यजन याजन असे षटकर्म आहे, तर हे केले पाहिजे. तुकाराम महाराज खूप सुंदर सांगतात, गृहस्थाश्रम व्यक्तीसाठी तुकाराम महाराज सांगतात कसं राहिलं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे. काय, जोडोनिया धन
उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे. म्हणजे धन जोडा, पण कसं? सुमार्गाने धन जोडा. आणि त्याचा व्यत्यय कसा करायचा, म्हणजे ते यूज कसं करायचं, तर उदास अंतःकरणाने यूज करायचं. आणि असं जर केलं तर काय होते? उत्तमची गती तो एक पावे, उत्तम भोगील जीव काय. म्हणजे त्याला कोणती गती भेटेल? उत्तम गती भेटेल. हा झाला आता गृहस्थाश्रम. आणि तिसरं काय? वानप्रस्थ. वानप्रस्थांमध्ये काय केलं पाहिजे? तर हे जे आपण आता गृहस्थाश्रमामध्ये काय धन जोडलं, पद, प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टी हळूहळू दूर केल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? दूर. म्हणजे आपली त्या धनावरची, पुत्रावरची, परिवारावरची आसक्ती जी आहे ना, ते हळूहळू दूर केली पाहिजे. कशात केली पाहिजे? वानप्रस्थामध्ये केली पाहिजे. हे जर केलं तर तेव्हा शेवटी संन्यास फळास येईल ना. जर डायरेक्ट गृहस्थाश्रमातून संन्यास घेतला तर मन कुठं राहील? परिवारात. घरी काय सुरू असेल? जेवले असेल का घरी? बरोबर सुरू असेल का? राहील ना, मन त्याच्यात राहील ना. म्हणून त्यासाठी मधात एक आश्रम आहे. कोणतं? वानप्रस्थ. वानप्रस्थात काय केलं पाहिजे? वनवास नाही. वानप्रस्थ म्हणजे आपल्या ज्या मनामध्ये जे काही आसक्ती भरल्या त्याबद्दल हळूहळू निवृत्त झालं पाहिजे. आणि ते केल्यानंतर मग काय? मग संन्यास. संन्यासामध्ये सगळे धर्म, सगळे कर्म सोडून फक्त एकच कर्म. कोणतं कर्म? भगवत प्राप्ती, भगवत चिंतन, भगवत नाम. म्हणून लाईन आहे बरोबर. बरोबर लाईननुसारच चालावं लागतंय. पहिले अभ्यास करायचा, ब्रह्मचर्याचं पालन करायचं, मग काय? लग्न झाल्यानंतर गृहस्थाश्रमात यायचं. त्याच्यानंतर गृहस्थाश्रमात जे काही आपण कर्म केले ते हळूहळू काय करायचं? त्यांचं त्याग करायला, आसक्तीतून निवृत्त व्हायचं. आणि त्याच्यानंतर शेवटी कुठे यायचं? संन्यास. संन्यास. म्हणजे संन्यास म्हणजे शेवटचं आपलं निदान काय? शेवटचं निदान काय? भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती. बाबा महाराज सातारकर सांगतात, देव हा भेटण्यासाठी भक्ती करायची नसते. काय? देव हा भेटण्यासाठी भक्ती करायची नसते, तर देव हे कळण्यासाठी भक्ती करायची असते. असं कोण म्हणतात? बाबा महाराज सातारकर सांगतात. म्हणून काय? तर सदैव भगवत चिंतन केलं पाहिजे. म्हणून आता माऊलींना स्वधर्म म्हणजे काय मानायचं आहे? तर स्वधर्म म्हणजे आपण ज्या आश्रमात आता सध्या आहोत त्या आश्रमातले जे काही कर्म असेल ते सुमार्गाने पार करायचे. तर तू ब्रह्मचर्य आहे, तू काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे. तुम्ही सगळे आता गृहस्थाश्रमात आहे, गृहस्थाश्रमात काय केलं पाहिजे? गृहस्थाश्रमाचे जे काही सुकर्म असेल ते केले पाहिजे. आता ज्यांच्या वय 60च्या वर 70च्या वय निघून गेलं त्यांनी काय केलं पाहिजे? त्यांनी हळूहळू जे परिवारावरची जे काही मोह जळलाय आपला त्यावरची आसक्ती हळूहळू कमी केली पाहिजे आणि देवाकडे आपलं मन लावलं पाहिजे. आणि शेवटी संन्यास तर काय? संन्यासामध्ये सगळे कर्म सोडून एकच कर्म करायचं. काय कर्म करायचं? तर देवाची भक्ती. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. एक मुद्दा सांग. आता हे सगळं पसायदान माऊलींनी मागितलं. कोणासाठी मागितलं? सकट जणांसाठी मागितलं. त्याच्यात माऊलींचा काही स्वतःचा स्वार्थ होता का? नव्हता. मग आता यातून एक विचार करा. ज्ञानोबर आहे काय? पुरुष आहे. लिंगाने काय? पुरुष आहे. काय? लिंगाने काय? पुरुष आहे. आपण त्यांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. काय म्हणतो? माऊली म्हणतो. का बरं माऊली म्हणतो? ते एखाद्या आईला जसं एक खोडकर बाळ आहे आणि चांगलं बाळ आहे, पण सगळ्यात जास्त चिंता कोणाची लागली असते? खोडकर बाळाची लागली असते. म्हणून ते आई. आणि या पसायदानातून तुम्हीच विचार करा, कोणासाठी पसायदान आहे? हे अशाच आपल्यासारख्या खोडकर व्यक्तीसाठी पसायदान आहे. आणि या खोडकर व्यक्तीसाठी असं पसायदान लिहून जे ज्ञानोबर आहे ते माऊली झाले. काय झाले? ज्ञानोबर आहे माऊली झाले. तर संतांचा स्वभाव कसा असतो ते सांगतो आणि आपल्या प्रवचनाला समाप्त करतो. लेकुराचे हित
वाहे माऊलीचे चित्त. आता माऊलीचे चित्त कसं असते, आपल्या लेकरासाठी म्हणजे आपल्या बाळासाठी जे काही हिताचं आहे ते सतत तिच्या हृदयात चालू असते. ते कोणाचं चित्त? माऊलीचं. ऐसी कळवड्याची जाती करी लाभाविन प्रीती. आता आई आपल्या बाळावर कोणत्या स्वार्थासाठी प्रेम करते का? करी लाभाविन प्रीती, म्हणजे काही लाभ होणार आहे, काही स्वार्थ आहे म्हणून प्रेम करते का? नाही. आईचं प्रेम कसं असते बाळावर? निस्वार्थ प्रेम असते. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. आई 9 महिने पोटात ठेवते ना, ठेवते का? त्याचं 9 महिने सर्व सहायते, 9 महिने सहायते, त्याच्यानंतरही जर साथ म्हणजे त्रास तर होतोच ना आईला. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संता ओझे. म्हणजे काय छान भाषा वापरली आहे. तुकाराम महाराज स्वतः संत आहे, पण ते काय म्हणतात, माझ्यासारख्याचे कोणाला ओझे आहे? संतांना ओझे. पण संतांना ओझं असते का? नसते. हे आपण एवढं सगळे ह्या 4 चरणात आपण जे बघितलं, आईबद्दल जे बघितलं, हे कुणाला उद्देशून म्हणते तुकाराम महाराज? संतांना उद्देशून म्हणते. म्हणून आपण ज्ञानोबरांना काय म्हणतो? माऊली म्हणतो. म्हणून ज्ञानोबराय म्हणजे सगळ्यांची आई आहे. जसं प्रेम आपण आपल्या आईवर करतो ना, तसं प्रेम जर थोडं तरी ज्ञानोबरायावर करून बघा, तसं प्रेम ज्ञानोबरायावर करून बघा, नक्कीच ज्ञानोबराय कुशीत गेला. ज्ञानोबरायावर करा, ग्रंथावर प्रेम करा, ज्ञानेश्वरीवर प्रेम करा, गाथेवर प्रेम करा, सगळ्या संतांवर प्रेम करा. कारण मी सांगितलं मगाशी, या संतांचे देणे. म्हणून आजच्या पसायदानाच्या या प्रवचनातून तुम्ही काय घ्याल? काय घ्याल? हे जे पसायदान लिहिलं माऊलींनी, हे आपल्यासारख्याच अज्ञानी लोकांसाठी. आपल्यासारख्या अज्ञानी लोकांनी ज्ञान प्राप्त करावं, देवाची भक्ती प्राप्त करावी, देवाची भक्ती करावी, देवाला प्राप्त करावं. हे जे सगळे प्राणी मात्र आहे, हे सगळे भूत आहे, यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये काय करुणा असावी. आणि हे सगळं नक्की केलं तर काय? नक्कीच भगवंताची प्राप्ती होईल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की जय.